मागच्या 2 दिवसापासून जगातल्या अनेक ज्यू लोकांनी भारताचे आभार मानलेत। अमेरिकेच्या ज्यूइश कम्युनिटीने देखील भारताचे आभार मानलेत। याशिवाय जगातले अनेक पत्रकार ऑपरेशन सिंदूर नंतर खुश आहेत। अमेरिकन सरकार देखील भारताच्या या ऑपरेशनमुळे खुश आहे। या सगळ्या लोकांनी भारताचे आभार मानण्याचं कारण म्हणजे भारताने 7 मेला पाकिस्तानमधल्या बहावलपूर इथं जो मिसाईल अटॅक केला त्यामध्ये मौलाना मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रऊफ अझहर हा मारला गेला। अब्दुल रऊफ अझहर हा गेल्या 23 वर्षापासून अमेरिकेसाठी एक वॉन्टेड असलेला दहशतवादी होता। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश हे स्वतः राष्ट्राध्यक्ष असताना 6 वर्ष या अब्दुल रऊफला शोधत होते, जो अमेरिकेला सापडला नव्हता। त्याचा बदला काल भारताने घेतला। अमेरिकेला तो कशासाठी हवा होता आणि हा सगळा मुद्दा काय आहे ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। तर या गोष्टीची सुरुवात होते 23 जानेवारी 2002 ला कराची मधल्या एका कट्टर इस्लामी नेत्याची मुलाखत घेण्यासाठी अमेरिकेचा पत्रकार डॅनियल पर्ल पाकिस्तानमध्ये आला होता। तो वॉल स्ट्रीट जर्नल या वर्तमानपत्राचा रिपोर्टर होता। पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना पाकिस्तान कसं पोचतंय हे डॅनियल पर्ल जगाला ओरडून सांगत होता। अमेरिकेवर 9/11चा जो हल्ला झाला म्हणजे 11 सप्टेंबर 2001 ला वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती जो हल्ला झाला त्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी तो पाकिस्तानमध्ये आला होता आणि त्यासाठी पाकिस्तानमधल्या अनेक दहशतवादी गटांच्या नेत्यांची तो मुलाखत घेत होता। पण 23 जानेवारी 2002 ला कराचीमधून त्याचं अपहरण झालं आणि पुढे बरेच दिवस तो कुठे आहे हे कुणालाच कळलं नाही। त्याचं अपहरण का झालं ते बघूया। 2001 साली वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जो हल्ला झाला त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी जगातल्या दहशतवादाविरुद्ध एक युद्ध पुकारलं। त्याला GWOT म्हणजे ग्लोबल वॉर ऑन टेररिझम असं नाव देण्यात आलं। यामध्ये तालिबान, अल कायदा या अफगाणिस्तानमध्ये बेस असणाऱ्या संघटना, त्याचबरोबर इराकमधली सद्दाम हुसेनची बाथ पार्टी आणि त्याचबरोबर पाकिस्तानमधल्या जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन यासारख्या संघटनांवर क्रॅकडाऊन करण्यात आलं, म्हणजे त्यांना दणका देण्यात आला। याचा परिणाम म्हणून अमेरिकेनं अफगाणिस्तानमधल्या जवळजवळ 1,50,000 लोकांना मारलं, तर पाकिस्तानमध्ये याचा फटका साधारण 65,000 लोकांना बसला आणि हजारो इतर लोकांना अमेरिकेनं अमेरिकेत, अफगाणिस्तानात आणि पाकिस्तानात कैद करून ठेवलं होतं। वर सांगितलेल्या या अब्दुल रऊफ अझहरनंच मौलाना मसूद अझहरच्या अनुपस्थितीत जैश ए मोहम्मद ही संघटना वाढवली। मौलाना मसूद अझहर भारतात 11 फेब्रुवारी 1994 ला काश्मीरमधल्या अनंतनाग इथं आला असता तिथून भारतानं त्याला अटक केली होती। तो भारताच्या कैदेत होता, ज्याची नंतर विमान हायजॅक केल्यानंतर भारताला सुटका करावी लागली। हिजबुल मुजाहिद्दीन, तालिबान, हक्कानी नेटवर्क आणि हरकतुल मुजाहिद्दीन अशा सगळ्या संघटनांनी मिळून एक नेटवर्क तयार केलं। भारतात पुलवामा हल्ला असो किंवा पठाणकोट या सगळ्यांमध्ये मौलाना मसूद अझहर आणि त्याच्याबरोबरच त्याचा भाऊ असलेला अब्दुल रऊफ अझहर या दोघांचा देखील हात होता। डॅनियल पर्ल यानं पाकिस्तानबद्दल जो रिपोर्ट तयार केला त्या रिपोर्टमध्ये त्याने हे सांगितलं की अमेरिकेनं दहशतवादाविरुद्ध मोहीम उघडून देखील पाकिस्तान दहशतवादाला सपोर्ट करतोय। अशा प्रकारच्या बातम्या आणि आर्टिकल्स वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित झाले आणि त्यामुळे पाकिस्तानचे लष्करशाह जनरल परवेज मुशर्रफ यांनी जैश ए मोहम्मद या संघटनेवर बंदी घातली। या जैश ए मोहम्मद संघटनेचा 2 नंबरचा म्होरक्या म्हणजेच अब्दुल रऊफ अझहर। अमेरिकेच्या दबावाखाली परवेज मुशर्रफ यांनी ही बंदी घातली। याच डॅनियल पर्ल यांनी भारतात पार्लमेंटवरती 2001 साली जो हल्ला झाला होता त्याचं देखील रिपोर्टिंग केलं होतं आणि त्यासाठी सुद्धा जैश ए मोहम्मदला जबाबदार धरलं होतं। त्यामुळे जैश ए मोहम्मद या संघटनेचा डॅनियल पर्ल यांच्यावर राग होता, म्हणून ज्या दिवशी डॅनियल पर्ल कराचीमध्ये एका मुस्लिम कट्टरपंथी नेत्याचा इंटरव्ह्यू घ्यायला जात होते त्याचवेळी अहमद उमर सईद असगर आणि ओमर शेख या दोघांनी त्याला किडनॅप केलं। यातला ओमर शेख हा देखील भारतानं डिसेंबर 1999 मध्ये IC-814 हे विमान हायजॅक झाल्यानंतर मौलाना मसूद अझहर बरोबर ज्या इतर 2 दहशतवाद्यांना मुक्त केलं होतं त्यापैकी एक होता। आणि हा सगळा प्लॅन जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अब्दुल रऊफ अझहर म्हणजे मौलाना मसूद अझहरचा भाऊ आखत होता। अब्दुल रऊफनं डॅनियल पर्लला किडनॅप केलं आणि 4 दिवसांनी अमेरिकेला एक मेल केला ज्यामध्ये डॅनियल पर्लचे काही फोटो पाठवले, ज्यामध्ये त्याच्या डोक्याला बंदूक लावलेली दिसत होती आणि मागणी केली की पाकिस्तानच्या ज्या लोकांना अमेरिकेनं कैद करून ठेवले त्या सर्वांची सुटका करण्यात यावी। याशिवाय पाकिस्तानचे जे F-16 विमानं
अमेरिकेनं देणं बाकी आहे, जे आजपर्यंत दिले नाहीत ते लवकरात लवकर डिलिव्हर करण्यात यावे. अमेरिकेनं पाकिस्तानला द्यायची ही विमानं मुद्दामच थांबवली होती, कारण पाकिस्तान दहशतवादाविरुद्ध कडक पावलं उचलत नव्हतं. अमेरिकन सरकारनं अर्थातच ही मागणी धुडकावून लावली. त्यामुळे अब्दुल रऊफ अझर यानं डॅनियल पर्ल यांचा शिरच्छेद केला आणि त्यानंतर 3 महिन्यानंतर डॅनियल पर्ल यांचा मृतदेह कराचीमध्ये सापडला. अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेसाठी हा फार मोठा धक्का होता. त्यांच्या वर्चस्वाला आव्हान होतं. तेव्हापासून गेली 23 वर्ष अमेरिका अब्दुल रऊफला शोधत आहे. तेव्हाचे अमेरिकेचे प्रेसिडेंट जॉर्ज बुश म्हणाले होते की मला डॅनियल पर्लच्या अजून जन्माला न आलेल्या मुलाचं फार वाईट वाटतंय, कारण त्याला त्याच्या वडिलांच्या बद्दल फक्त ऐकायलाच मिळेल, तो त्यांना कधीच पाहू शकणार नाही. आणि मी डॅनियल पर्लच्या या हत्यारांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी डॅनियल पर्लची पत्नी गर्भवती होती आणि त्यांचा मुलगा अजून जन्माला आला नव्हता. पण जॉर्ज बुश पुढच्या 6 वर्षानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदावरून पायउतार झाले, पण त्यांना अब्दुल रऊफ हा काही सापडला नाही. प्रत्यक्ष डॅनियल पर्ल यांची हत्या करणारा अहमद उमर सईद असगर याला मारण्यात आलं, पण त्यांना किडनॅप करणारा दुसरा दहशतवादी उमर शेख हा अजून देखील पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद आहे, तो जिवंत आहे. पण या सगळ्या किडनॅप कारस्थानाचा जो मास्टर माइंड होता, तो होता अब्दुल रऊफ अझर. याला काल भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूर मधल्या मिसाईल स्ट्राईकमध्ये मारण्यात आलं. अमेरिकेचा हा 23 वर्षांचा बदला भारतानं पूर्ण केला, अशीच भावना जगातल्या अनेक लोकांच्या मनात आहे. अनेकांनी त्याबद्दल भारताचे धन्यवाद देखील मानलेले आहेत. अनेक लोकांनी ट्विटरवरती या गोष्टी लिहिलेल्या आहेत. डॅनियल पर्लच्या सोबत पत्रकारिता करणाऱ्या असरा नोमानी यांनी देखील भारताचे आभार मानलेत. असरा नोमानी यांनी हा सगळा घटनाक्रम कशा प्रकारे घडला होता ते सगळं स्पष्ट करून सांगितलंय. डॅनियल पर्ल हे स्वतः एक ज्यू होते, त्यामुळे जगातल्या अनेक ज्यू लोकांनी देखील त्याबद्दल भारताचे आभार मानलेत. डॅनियल पर्लचे वडील म्हणजे जोडिया पर्ल यांनी देखील अब्दुल रऊफ अझरच्या मृत्यूनंतर समाधान व्यक्त केलं आणि पाकिस्तान सरकारलाच प्रश्न विचारला की या दहशतवादाच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला पाकिस्तानच्या आर्मीचे जवान तिथं काय करत आहेत. पाकिस्तानला या गोष्टी येणाऱ्या काळात जड जातील यात शंकाच नाही. थोडक्यात ऑपरेशन सिंदूरची चर्चा फक्त भारतातच नाही तर अमेरिकेत आणि संपूर्ण जगात होते आहे आणि त्याचं संपूर्ण जगातनं कौतुक देखील होत आहे. याबद्दल आणखी काय अपडेट येतात ते आपण पाहतच आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा.